हॅलो वाईज जय शिवराय. आज साय होळी निमित्त चालू आहे पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. नेहा कोकण पोळ्या करताना बघा, पोळी बघा बेकार. हा बघा साय बघा गमकत फुगल्या. कवा शिकलीस येते साई? अपमान काय? आज मेनू बघा, पोळ्या, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, त्याच्या खाली भात आणि तिकडे पोळी आणि पोळ्या आहेत शुद्ध तुपाच्या. शुद्ध नाही, गोवर्धन. आता हे पोळ्या झाल्यानंतर आम्ही जाणार आहे बाहेर होळी पुजायला दोघं मिळून. नंतर पेट्रोल दिलं. दोन तास झालं पोळ्याच बनवतो. थोड्या राहिले, किती राहिले? आणि साहेबांना बोलले लवकर या, पण साहेब ऐकतील असं ऐकतील माझं असं कधी जन्मच झालं नाही यांचं. लवकर बोललेली लवकर या जरा. काम सुरू येऊ शकत नाही. पापी पेट का सवाल है. पापीचा मान्य केला, पापीच एक नंबरचे. पापी पेट का सवाल है. पेट माझा पापी है, त्याला इसका सवाल है, इसलिए जाना पड़ता है काम. पण मी पुण्यवान आहे मग मी घरून काम करते नाही, म्हणून तुमच्यासारखं नवरा भेटलं. कुणाला पण भेटत नाही गोष्टी घ्यावी. झाली असं वाटतं आता, असं वाटतं खूप बोललात. चला, ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये खूप कापले. ठीक आहे, कर पोळ्या कर. भेटू आपण थोड्या वेळात. भेटू आपण पोळ्या झाल्यानंतर आवरून. झालं काय झालं? काय झालं? आता मी रेडी झालेलो आहे. मी ऑलरेडीच रेडी आहे. झाली मी एक गोष्ट राहिली. मागड्या घातलीत एकदम मॅचिंग. आता एक गोष्ट राहिली, तुमचंच काम आहे. तेरी माते की बिंदिया. हजबंड ऑन हजबंड्स ड्युटी. माझी केस हेअरस्टाईल बिघडत आहे. हा मस्त. हे छान राहतात, नाजूक. बोलतच नाही तुम्ही. अर्धच आता कॅमेरा समोर अर्धच काय अर्धच का करता? दरवेळेस असं करता का? छान दिसतेस. ते नाही बोललं त्यावेळेस. ते तर मी नेहमीच दिसते हो. फक्त हे टिकली लावून जाता का इकडे? व्हिडिओ साठी नाही. आता मी जोपर्यंत व्हिडिओज बंद करणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं काम कम्प्लीट नाही करणार. फक्त तुम्ही हे नाही लावत. नाही, हे नाही लावत फक्त. या काय चिटिंग करताय. चला आता मी जातो होळीबाजी. होळीला नैवेद्य जेवण बनवत आहे. नैवेद्य दाखवतो, होळीची पूजा करतो मस्त आहे की. तिथे पण थोडंसं ब्लॉग काढूया. बघू जा. आम्हाला थोडीशी लाज वाटते, पण बघू आम्ही थोडंसं. तर झालं आमच्याकडून, तर झालं. चला आता यांच्यावर नारळ उचलूया. बाय. आता मी यांच्यावर उचलते. माझ्या नवऱ्याची सगळी नेगेटिव्हिटी जाऊ दे, माझ्या नवऱ्याला नजर नको लागू दे म्हणून असं. आता हे घ्या, घरावरून उतरा, मग आपण डायरेक्ट तसंच बाहेर निघायचं. ठीक आहे, भेटू आपण नंतर. बाय. गोरी बायको एकदम चकचकीत. आता मी नाकार आलोय, आम्हाला पिचकारी बघायला. तुझ्यासाठी कलर आणि रंग काय चिपळी. शी काय म्हणता चिपळी नाव मला त्याला.
म्हणतात पिचकारी असते. चिपळी बोलतो. शी, कशाला चिपळी बोलता तुम्ही? चिपळी. नाही, चिपळी नाही मला. ठीक आहे, आलोय आम्ही. यावेळेस ना मस्त मस्त आले. आम्ही लहान असताना असे नसतात पिचकाऱ्या, एकदम छान छान त्रिशूळवाले आले. या छोट्या छोट्या मला एकदम बारीक असतात, ज्या बारीक निघतात त्या मला नाही आवडत. एकदम असं एकदम बारीक नाही आवडत पिचकारी. हा, तुम्हाला आवडेल ती पिचकारी. आणि आता डिसाईड करतो काय घ्यायचं, घेतल्यावर सांगतो. घेतल्यावर सांगतो. हा, लग्नानंतरची पहिली होळी, पण अर्धा दिवस खेळणार आहे. नवरा चालला कामाला, असा राग येतो ना. चला, रिग्रेट करायला असं काही घेऊन नका. चल, घ्या तुम्ही. आता कामाला जायचं. पक्का ही घेणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता आम्ही थोडी 200ला एकदम खतरनाक कॉम्बिनेशन होणार आहे. कारण की मी कुठली घेतली पिचकारी यांना माहिती नाही, पण ह्यांनी यांच्या पसंतीने घेतली आणि मी त्यांना काय सांगितलं नाही की मी कुठली पिचकारी घेतली, काय घेतले, काय नाही. पण आता घरी झाल्यावर त्यांना रिव्हील होणार आहे की मी एक्झॅक्टली कुठली पिचकारी घेतली. मग त्यांना रिग्रेटही होऊ शकतं की मी ही पिचकारी का घेतली. तुम्ही कसं वाटेल मी एखादी एस्थेटिक पिचकारी घेतली असेल, तुम्ही असा हातोडा घेतला, मी एखादी चांगली जर सपोज पिचकारी घेतली असेल, तुम्हाला हा हातोडा दिला मी मॅन्युप्युलेट करून. म्हणजे मी नाही दिला मॅन्युप्युलेट करून, त्यांनी स्वतःहून चूज केलाय, पण त्यांनी अंदाज लावून घेतली आहे ती पिचकारी. मग मला रिग्रेट नाही होणार, पक्का नाही होणार. ठीक आहे, बघू आता. उद्या नाही, घरी गेल्यावर कळेल ना रिग्रेट होत आहे का नाही. पण असं मला वाटतं कुठे ना कुठे आपण सोलमेट आहोत. आम्ही आता चाललोय ताईकडे नाही, आता आम्ही ताईंकडे चाललोय. जेवलो तर नाहीये, पण असं म्हटलं की ते झोपायच्या आत असंच एक राऊंड मारून येऊ. मला तिकडची ना एक होळी पण बघायची, म्हणून मी चाललोय आम्ही. ठीक आहे, भेटू आता ताईकडे. तर मी एक चॅलेंज पण आणलं माझ्या नवऱ्यासाठी. तर कुठून म्हणजे आणलं इथून. तर चॅलेंज असं आहे की बघायचं उद्या पहिला रंग कोण कोण आणला तो. आणि जो लावेल त्याला काय ते मी उद्या सांगेल तुम्हाला. काहीतरी विचार करते, फायदा तर झाला पाहिजे ना. ताईंकडून आता आम्ही घरी आलो, पण असं होणारच नाही की आम्ही काय करतोय आणि माझा नवरा काही कांड नाही करत. कांड दाखवा, कांडी आणून तिला 1 तास नाही झाला आणि ती तोडली त्यांनी. आता मी माझं रिव्हील करते. बघा, कलरही आणलेत मी, नॉर्मल कलर काय रिव्हील करायचे. ठीक आहे, माझी बंदूक रिव्हील करते. पकडा. मी काय मी कुऱ्हाड आणले आणि आम्ही असं काय ठरवलं नव्हतं, अचानक आणले. आता मी ठीक आहे, पण मी ती वाली पण असणार बघा, ती देवी बघा विहिरीत जाते म्हणत. तुझी कुऱ्हाड आहे का? ती तुझी कुऱ्हाड आहे का? नाही, तसं करणार. चला, आम्ही उद्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. आता मी जेवून घेतो, जेवढेच नाही आम्ही. हा, ठीक आहे, दाखवा तुमची पण, दाखवा तुमची पण. थंबनेल वेगळा म्हणून. ठीक आहे, चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि उद्या पण आम्ही कदाचित ब्लॉग बनवू, जर आमचा मूड असेल तर. म्हणजे मूड तर आम्ही खेळणार नाही, त्याला जर गुंग असेल तर ब्लॉग कसा बनतोय. मग ठीक आहे, उद्या भेटू आपण. तोपर्यंत टाटा, बाय बाय. सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.